आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला बातमी कोल्हापुरातल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची। कोल्हापूरमध्ये आज मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलंय। सकल मराठा समाजाच्या मार्फत हे आंदोलन करण्यात येत आहे। राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून समरजित सिंह गाडगे या आंदोलनात सहभागी झाले आहेत। आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या आंदोलनात सहभागी झाले आहेत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, किती वेळपासून हे आंदोलन सुरू आहे आणि हे आता प्रातिनिधिक स्वरूपात आहे का दिवसभर हे आंदोलन सुरू राहणार आहे? एकतर 2 ते 2.5 तास हे आंदोलन चालणार आहे। छत्रपती महाराणी ताराराणी या करवीरच्या संस्थापिका आहेत आणि त्यांच्या पुतळ्याच्या शेजारीच म्हणजे महाराणी ताराराणी चौकामध्ये मिलिंद हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये हा बाल शिवाजी सहभागी झालेला आहे। आपण पाहतो शिवाजी महाराजांचं ड्रेस परिधान करून हातामध्ये त्याच्या तलवार देखील आहे आणि हा गोंडस मुलगा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। म्हणजे त्याच्यापासूनच या दृश्यांची मी सुरुवात करतोय मिलिंद, आणि त्यानंतर आपण पाहतोय ही ताराराणी चौकातली सगळी ही दृश्य गोल कडक केलेलं आहे, म्हणजे चक्काजाम केलेला आहे पूर्णपणे। आणि ह्या चक्काजाम आंदोलनामध्ये हे शेकडो मराठा समाजातले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सगळेजण सहभागी झाले आहेत। शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितराजे छत्रपती हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आणि कुठलीही घोषणा या ठिकाणी दिली जात नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे हे स्केटिंगपटू सहभागी झाले आहेत या आंदोलनामध्ये। आमच्या भविष्याचं काय अशा पद्धतीनं त्यांचा हा फलक आहे। काय सांगशील या आंदोलनामध्ये तू उभारता येतं? हां, काय सांगशील या आंदोलनामध्ये तू सहभागी झाली आहेस? आमच्या भविष्याचं काय असं बोलल्यामुळे आम्ही या रोडवरती उतरलेलो आहे। तू काय सांगशील? आमच्या भविष्यासाठी आम्हाला हक्क मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहोत। आता किती फेऱ्या झाल्या तुमच्या मगापासून? 25 झाले। किती फेऱ्या घालणार मग? कमीत कमी आम्ही 500 तरी घालणार आहोत। 500 फेऱ्यांचं लक्ष आहे। आपण पाहतो हे स्केटिंग पटू आहेत सगळेजण मिलिंद, आणि हे या आंदोलनामध्ये स्वतः सहभागी झाले आहेत। दोघांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि दोघींच्या हातामध्ये आमच्या भविष्याचं काय अशा पद्धतीचा हा फलक या ठिकाणी आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतो की आंदोलनकर्ते जे आहेत ते या सगळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। हातामध्ये अनेकांच्या फलक आहेत, भगवे झेंडे देखील आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जिल्ह्यातल्या अनेक भागामधून हे सगळे आंदोलनकर्ते या आंदोलनात आजच्या सहभागी झाले आहेत। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठाचे हे सगळे फलक आहेत। मराठा द्वेषी मागासवर्गीय आयोग रद्द करा असा देखील फलक या ठिकाणी पाहायला मिळतो। MPSCच्या 2014 पासून रखडली जी सगळी नियुक्तीपत्र आहेत ती त्वरित देण्यात यावीत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज मर्यादा 25 लाख झाली पाहिजे असं देखील या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही कागलून आलेलो आहे। बरं, काय सांगाल? एकतर मूक आंदोलन कोल्हापूरमध्ये झालं, पण आता काय भूमिका असायला हवी मराठा समाजाची असं वाटतं? सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण हे दिलं पाहिजे। या आंदोलनाची दखल घेईल सरकार असं वाटतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे सरकारनं घेतल्याशिवाय पर्यायच नाही। मराठे खवळून उठणार, एक मराठा लाख मराठा। दखल घ्यायलाच पाहिजे असं म्हणतायत। हे गोल कडक केलेलं आहे खरं तर मिलिंद, ताराराणींच्या पुतळ्याच्या बरोबर बाजूला आपण पाहतोय। आणि हा पाठीमागचा जर रस्ता आपण पाहिला तर हा शिवाजी विद्यापीठाकडून येणारा रस्ता आहे। पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी हा तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सारथी संस्थेला 1000 कोटी अनुदान मिळालंच पाहिजे अशी मागणी आहे। काय सांगाल मग, सरकार निर्णय का घेत नाही? आता काय सरकारांचं काय, त्यांचं आता हे कुठे ठिकाणावर आहे असं? सरकारांचं काय नाही, ते निर्णय घ्यायलाच पाहिजे ना। आतापर्यंत फसवत आल्यात, त्यामुळे आता ही मराठा एक फसणार नाहीत, त्यामुळं त्यांनी द्यायलाच पाहिजे। आणि घेतल्याशिवाय आम्ही काय बसणार नाही। सरकारनं सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेतलेली आहे आणि सरकार बदलल्याबरोबर अजित पवार साहेबांनी 500 कोटी देतो म्हणून सांगितलं होतं, ते अजून दिलं नाही। आणि 1000 कोटी हे सारथी संस्थेला मिळालंच पाहिजे आणि त्याची शाखा लवकरात लवकर कोल्हापुरात झाली पाहिजे। त्याची शाखा झाली पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे किंवा मागणी आहे आपण पाहतोय। आणि कोल्हापूरमधले स्थानिक असतील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी ते सगळेजण सहभागी झाले आहेत। त्यामध्ये ग्रामीण भागामधून मिलिंद जे आलेले आहेत कार्यकर्ते ते देखील यामध्ये सहभागी झाले आहेत। महिलांची संख्या देखील या आंदोलनामध्ये आहे। आणि मी पुन्हा एकदा हे चित्र दाखवतो, पोलीस बंदोबस्त तैनात आहे मोठ्या संख्येने। हे स्केटिंग पट्टू जे मगाशी आपण दाखवले प्रेक्षकांना ते या ठिकाणी फेऱ्या मारतायत महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला। आपण पाहतो हे सगळे म्हणजे यामध्ये आबालवृद्ध आहेत, म्हणजे वयस्कर लोक देखील आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। तरुण देखील सहभागी झालेले आहेत।
आणि प्रत्येकाच्या हातामध्ये फलक आहे किंवा भगवा झेंडा देखील आहे, ती घेऊन या आंदोलनामध्ये हे सगळे सहभागी झालेत. माझ्यासोबत निवास साळोखे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत कोल्हापूरमधले. काय सांगाल, परवा मूक आंदोलन झालं, आज परत हे आंदोलन कोल्हापूरमध्ये करावं लागतं, आज परत हे आंदोलन तात्या करायला लागतंय? नाही, हे मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करावंच लागणार आहे. आणि कोल्हापूर आंदोलनाची ठिणगी कोल्हापुरातून प्रज्वलित झाली की अखंड महाराष्ट्रभर ह्याचा वनवा पेटलेला दिसतो. टोलच्या आंदोलनाला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय, टोलचं आंदोलन ही कोल्हापूरमधनं सुरुवात झालं होतं. म्हणून त्या कोल्हापुरातूनच हे सुरू करतो आपण. आणि गुळगुळीत चालत नाही आम्हाला, गुळगुळीत आम्ही त्यातलं नवं गडबडीत लागतं, खरबडीत पायतान मारून आरक्षण घेणार. ही भूमिका आहे रांगडी मिलिंद आणि माझ्यासोबत नगरसेवक, माजी नगरसेवक देखील सहभागी झाला आहे. तुम्ही आंदोलनात माजी महापौर या कोल्हापुरामध्ये परवा मूक मोर्चाच्या निमित्तानं या शाहूनगरीमध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली. त्याचबरोबर आता रास्तरोकाची ही प्रमुख या प्रमुख चौकामध्ये, ताराणीच्या चौकामध्ये या आरक्षणाचं काम चालू आहे. याच्यासाठी कोल्हापुरामध्ये या ठिणगी पडल्यानंतर टोलचा असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे, मराठ्यांच्यावरती जो अन्याय व्हायला लागला आहे, या अन्यायाच्या विरोधात इथं आवाज उठवण्याचं काम झालेलं आहे. जी मुलं जवळजवळ 3-3.5 हजार मुलं आपल्या नोकरीपासून वंचित राहिलेली आहेत आणि या लोकांना कुठेतरी या महाराष्ट्र सरकारनं न्याय देणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आलेलो आहे. सत्यजित कदम देखील आहेत नगरसेवक माझ्यासोबत. काय सांगाल, राज्य सरकार दखल घेईल असं वाटतं या आंदोलनानंतर? कोल्हापूरमधनं एखाद्या आंदोलनाची सुरुवात झाली तर ती त्याचं लोन राज्यभर पोहोचत असतं. राज्य सरकारला 100% याची दखल घ्यावीच लागेल. कारण मराठा समाजाची जर अखंड महाराष्ट्रामध्ये संख्या बघितली तर यात थोडं राजकारण आहे आणि ह्याचा फायदा कोणी घ्यावा, तोटा कोणी घ्यावा हे सरकार ठरवलंच. 2150 मुलांच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि प्रमुख ज्या मराठा लोकांनी 9 मागण्या केलेल्या आहेत, त्या 9 मागण्या या सरकारनं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मान्य कराव्यात, एवढीच आमची विनंती आहे. नाहीतर आता रस्ता रोको केलेला आहे, पुढे भविष्य काळात आम्ही मूक मोर्चे काढले पण दंडुकशाहीनं मोर्चे काढावे लागतील, एवढी आम्ही नक्की सरकारला ग्वाही देतो. की हा म्हणजे कोल्हापुरी भाषेत हे त्यांनी प्रत्युत्तर दिलं. माझ्यासोबत जयेश कदम आहेत मिलिंद, ज्यांनी मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूरमधला यशस्वी करून दाखवला होता. शांततेत मोर्चा निघाला होता, तुम्ही स्वतः त्याचं नियोजन केलं होतं. मूक मोर्चा झाला म्हणजे मूक आंदोलन झालं संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली, पण आज परत एकदा रस्त्यावर उतरावं लागतंय. काय सांगा? गोरगरीब मराठ्यांवरती खरोखरच अन्याय होतोय आणि हे सरकार त्या अन्यायाला काय न्याय देईल असं वाटेना झालंय गोरगरिबांना सुद्धा आणि आम्हा समन्वयकांना सुद्धा. आम्ही फार शांततेत पार पाडायचा आमचा विचार होता. जनरल पब्लिकला कोणालाही त्रास होऊ नये असा एक आमचा विचार होता, म्हणून आज तागायत आम्ही शांत होतो. पण आता हा समाजाचा उद्रेक सरकारला सहन होणार नाही असं मला वाटतं. आता ह्यानंतरची स्टेप काय असेल तुमची? यानंतर आणखी परत मोठ्या प्रमाणात मोर्चा निघतील, पण ते मोर्चे आमच्या हातात राहणार नाहीत, ते राहतील जनतेच्या हातात. यामध्ये सरकारच त्याला उत्तर देईल, आम्ही उत्तर देऊ शकणार नाही किंवा त्याला आपण हे करू शकणार, थांबवू शकणार नाही. यानंतरचं जे आंदोलन असेल ते मराठा समाजाच्या हातात गेलेलं असेल मिलिंद, असं जयेश कदम यांनी सांगितलेलं आहे. जे समन्वयक आहेत मराठा समाजाचे आणि ज्यांनी कोल्हापूरमधला देखील मराठा क्रांती मोर्चाचं सगळं नियोजन केलं होतं. आणि आत्ताही आपण पाहतोय हे सगळे जे भगव्या म्हणजे भगवी टोपी घालून असेल किंवा भगवे झेंडे घेऊन असतील, हे या ठिकाणी दाखल झालेल्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. पोलीस बंदोबस्त देखील संदीप, मोठा तैनात आहे. आपण पाहतोय ताराराणी चौकात मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते आंदोलक जमलेले आहेत आणि आधी असं म्हटलं होतं की आता आंदोलनाचं स्वरूप हळूहळू बदलत जाईल, आक्रमक होत जाईल आणि आपल्याला तसं दिसतंय की आता रस्त्यावर उतरून हळूहळू आंदोलन सुरू होतंय. एकीकडे संभाजीराजेंनी खरं तर 1 महिना आपण थांबूयात, आपण पुढचे काही दिवस थांबूयात असं म्हटलेलं असताना समरजित घाडगे मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. का नेमकं असं होत आहे? म्हणजे समरजित घाडगे यांच्या बरोबर सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्यांची आता थांबण्याची तयारी दिसत नाहीये. नक्कीच थांबण्याची तयारी मिळून दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, कोल्हापूर म्हणजे एकतर रांगडं कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं. टोलचं जे आंदोलन आहे ते याच कोल्हापूरमधून सुरुवात झाली होती टोलच्या आंदोलनाला आणि नंतर ते आंदोलन राज्यभर पोचलं होतं. टोल अखेर कोल्हापूरकरांनी घालवलेला आहे आपल्याला माहिती आहे. संभाजीराजेंनी जे आंदोलन केलं, मूक आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, नाही असं नाही. आणि तेच आंदोलन करते आजच्या आंदोलनामध्ये देखील सहभागी आहेत. मात्र एक आहे की
मवाळ भूमिका आता नको आहे, झाल भूमिका पाहिजे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा इतर असतील, कोल्हापुरी भाषेत त्यांनी हे उत्तरं दिलेली आहेत. आणि आता मी थेट जाणून घेणार आहे कोल्हापूरमधल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया, कारण महिला आणि तरुणी देखील या आंदोलनामध्ये मिळून सहभागी झाल्यात आणि त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. एकतर संभाजीराजेंच्या आंदोलनात तू स्वतः सहभागी झाली होती, पण आज परत एकदा रस्त्यावर उतरावं लागतं. आता काय भूमिका आहे मग सकल मराठा समाजाची कोल्हापूर जिल्ह्यातल्या? मराठा समाजाची मागण्या या काय राज्य सरकारला नवीन नाही आहेत. याच्या आधी देखील मराठा समाजाच्या मागण्या या राज्य सरकारला माहिती होत्या. एवढे मोठे 58 मोर्चे निघाले होते, मागण्या स्पष्ट होत्या, तरी पण सरकारनं भूमिका घ्यायची सोडून मुदत मागतायत. म्हणजेच काय, त्यांची देण्याची आरक्षण त्यांची इच्छा नाही आहे, कुठं तर वेळ ढकलूपणा चाललाय. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार. किती वेळा मग रस्त्यावर उतरणार यासाठी? जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत मराठा समाज हा रस्त्यावरची लढाई करणार. तुम्ही काय सांगाल? मराठा आरक्षणाचा लढा गेली बरेच वर्ष असा चालू आहे. बराच संघर्ष आमच्या मागच्या पिढ्यांनी केलेला आहे, आमच्या आजोबांनी केलेला आहे, वडिलांनी केलेला आहे. आता आमची देखील पिढी या आंदोलनात उतरलेली आहे. यावरून सरकारचं किती यावर लक्ष आहे हे कळत नाही. मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि आता हे ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे, कारण ओबीसीतून आरक्षण मिळाला, मराठा समाज हा पात्र आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. हीच आमची. तुम्ही सांगा, ओबीसी समाज म्हणतो की त्यांना फटका बसेल मग या जर मराठा समाजाला आरक्षण? कसं आहे, ओबीसी समाज असं नाही की जेव्हा जे ओबीसी समाज केला गेलाय तेव्हा सांगितलं गेलं की दर 10 वर्षानं ओबीसीची जनगणना होणार आणि त्यात जे पात्र नसणार तो समाज जाणार आणि ज्यांना आरक्षणाचा खरंच लाभ आहे तो समाज ऍड केला जाणार. आता खरंच मराठा समाजाला गरज आहे, म्हणून आमची मागणी आहे की आमचा मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं. आमच्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. अजून 2145 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तटल्या गेल्यात, त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला ओबीसी. आपण पाहिली मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांची, आपण पाहतोय दुसरीकडं आंदोलनकर्ते अजूनही हे कडं जे केलं ते आहेतच. आणि या ठिकाणी आता हा जो ध्वज आहे, हा ध्वजारोहण या ठिकाणी या चौकामध्ये केलं जाईल. मिलिंद, आता आपण पाहतोय छत्रपती ताराराणींचा हा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या शेजारीच हा भगवा ध्वज असतो या ठिकाणी. आणि तो ध्वज त्या ठिकाणी दुसरा ध्वज आता उभा केला जातोय. ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधल्या ताराराणी चौकातली. आणि हा ध्वज या ठिकाणी पुन्हा आता उभा केला जाणार आहे. फाउंडर ऑफ करवीर म्हणून छत्रपती ताराराणी यांना ओळखलं जातं. खरं आहे. त्यांच्या पुतळ्याजवळच हा ध्वज या ठिकाणी तयार केला जातो. कोल्हापूर आणि ताराराणी म्हणजे तू म्हणालास त्याप्रमाणे की ज्यांनी कोल्हापूर नगरी त्या अर्थानं जन्माला घातली किंवा वसवली आणि इथे एक भगवा ध्वज फडकवला जाणं आणि तोही इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते असताना फडकवलं जाणं ही वेगळीच गोष्ट आहे. पण आता या आंदोलनात पुढे काय असणार? म्हणजे आज कोल्हापुरात झालं, उद्याला एक गट अशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरताना दिसणार. आता जसं काल नाशिकमध्ये मूक आंदोलन झालं, त्या ठिकाणचे राजकीय पक्षाचे नेते येऊन परत एकदा बोलले का असंच आंदोलन महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे? नक्कीच मिलिंद, ही आंदोलनांचं हे असे आंदोलन तर सुरू राहणारच आहेत. पण त्यापूर्वी मी पुन्हा एकदा ही थेट दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना, ज्या ठिकाणी हे ध्वजारोहण केलं जाते. शाहू जनक घराण्यातील वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण आता पार पडतंय. आपण पाहतो या ठिकाणी इतर आंदोलनकर्ते मात्र आंदोलनस्थळी थांबलेले आहेत. पण समरजितसिंह घाटगे आणि त्यांच्यासोबत इतर जे समन्वयक आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आणि हे ध्वजारोहण या ठिकाणी केलं जातंय. भगवा ध्वज आपण पाहतोय महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याजवळचा हा आहे आणि हे ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि मिलिंद, आपला जो प्रश्न होता तो प्रश्न मी काही आंदोलनकर्त्यांना विचारणारच आहे, पण मुद्दा हाच आहे की संभाजीराजे छत्रपती यांनी जे मूक आंदोलन आहे ते 1 महिन्यासाठी स्थगित केलेलं आहे. पण त्यानंतर माझ्या गाठीभेटी दौरे सुरू राहतील असं देखील संभाजीराजेंनी स्पष्ट केलं होतं. हा सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की पुणे ते मंत्रालय हा जो लॉंग मार्च आहे, हा लॉंग मार्च काढण्यावर मराठा समाजातील समन्वयक ठाम आहेत. अजूनही अनेकांनी त्याची मागणी देखील केली आहे. मात्र आत्ता जो सरकारनं 21 दिवसांचा जो कालावधी मागितला आहे तो कालावधी लक्षात घेऊन खरं तर संभाजीराजेंनी ही मुदत सरकारला दिली आहे. आपण पाहतो यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये हे ठाण मांडलेलं आहे आंदोलनकर्त्यांनी. हातामध्ये हे सगळे फलक आहेत. पंजाबराव देशमुख मराठा हॉस्टेल प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर सारथी संस्थेला 1000 कोटी मिळाले पाहिजे ही देखील त्यांची मागणी. आणि या सगळ्या मागण्या घेऊन हे सगळे जे सकल मराठा समाजातले कार्यकर्ते हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळानंतर आपण समरजितसिंह घाटगे यांची देखील प्रतिक्रिया मिळून जाणून घेणारच आहोत. ध्वजारोहण सध्या आता झालेलं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर
या आंदोलनाचं पुढचं स्वरूप काय असेल हे समरजित सिंह घाटगे यांच्याकडून आपण जाणून घेणारच आहोत. मिलिंद. संदीप, ती दृश्य आपण महाराष्ट्रात सगळ्यांना एकीकडे दाखवूयात. ध्वज फडकवला जातोय ती, आणि तू म्हणालास त्याप्रमाणे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला की आपण पुन्हा एकदा समरजित घाटगे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात की याच पद्धतीनं हे आंदोलन होणार आहे का, किंवा संभाजीराजे जे आत्तापर्यंत याचं नेतृत्व करतायत तर संभाजीराजांनी दिलेला शब्द हा अनेकांना तितकासा मान्य नाही का. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू झाली. आपण थेट जाऊयात. जो तीसरी वेव आने वाली है उसकी तैयारी, ऑक्सीजन, हॉस्पिटल बेड्स, क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर, दवाइयां, इन चीजों का आज प्रिपरेशन, कि जब थर्ड वेव आए हिंदुस्तान के हर शहर में अस्पताल, गांव में जो सपोर्ट की जरूरत है वो सब तैयार मिले. जिन लोगों को ऑक्सीजन की जरूरत हो उनको आसानी से ऑक्सीजन मिल जाए, और बिना कोई कारण डेथ ना हो. जो नीडलेस डेथ है, जो एक प्रकार से लाखों लोग नीडलेसली मरे हैं सेकेंड वेव में, वो फिर से ना हो. दूसरा पॉइंट, कोविड सिर्फ बायोलॉजिकल बीमारी नहीं है, कोविड इकोनॉमिक सोशल बीमारी है. और इसलिए हमने सरकार को सबसे गरीब लोगों को, छोटे बिजनेसेस को, मिडिल साइज बिजनेसेस को आर्थिक सहायता देने की जरूरत है. हमने एक न्याय का कॉन्सेप्ट दिया है. अगर नाम प्रधानमंत्री को अच्छा नहीं लगे उसका नाम बदल दें, बट बेसिक कॉन्सेप्ट कि गरीबों के जेब में, गरीबों के घर में हम डायरेक्ट फंड्स पहुंचाएं. और चौथा जो हमारा पिलर है कि एक कोविड कॉम्पनसेशन फंड बनाया जाए. जिन परिवारों के घर में जो ब्रेड अर्नर्स हैं, उनकी मृत्यु हुई है, उनका कॉम्पनसेशन दिया जाए, उनको डायरेक्ट कोविड फंड से उनको सहायता दी जाए. तो ये हमारे 4 पॉइंट्स हैं. Thank you, sir. We'll start questions one by one. Please keep raising your hands. I can see, and then we'll keep going to each one of you. Can we start with PTI, Mr. Sanjeev? Thank you, Radip. Namaskar, Rahul ji. Namaskar. Rahul ji, experts are saying that the third wave of coronavirus infections is likely to hit India by October. And there have been record 84 lakh vaccinations yesterday. But some opposition states are still starving for the vaccine. Do you think the government has the wherewithal to sustain this current pace of vaccination that has started yesterday, considering that only 5% of the adult population of the country is vaccinated currently, leaving millions vulnerable to infections and deaths? And I would also like to add, since it is a very active political it's a day of hectic political activity in the capital. Mr. Sharad Pawar has convened a meeting of a number of opposition leaders and people. So I would just like if you could react on that also. My request. Okay, on the political aspect, my intention here is to bring focus on COVID. My intention here is to point clearly in the direction of where we think the government should act on COVID. And so I'm not going to distract you or myself by getting into, what is going on in the politics and what is going on here and there. There is a time and place for that discussion, and I'm happy to talk to you at that time. With regards to vaccination, vaccination is really the only answer that we have to COVID. It is the central pillar of our strategy. Yes,
Good work has happened yesterday, but this is not a series of events. This is a process. And we have a humongous task in front of us. We have to diligently do this task. We have to make sure that this task is done. The government has to do that. And it has to make this process work, not just on one day, but every day until we have त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राहुल गांधी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत आणि सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणार आहे. पण दरम्यान एक बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली कोल्हापूर इथं आज मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे. गेल्या तास ते दीड तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि सकल मराठा समाजाच्या मार्फत आता रस्त्यावर उतरून कोल्हापुरात करण्यात आलेलं हे पहिलं चक्काजाम आंदोलन आहे. राजर्षी शाहू यांच्या जनक घराण्याचे वंशज आणि सकल मराठा समाजाचे घटक म्हणून समरजित सिंह घाडगे या आंदोलनात सहभागी आहेत आणि संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत. आता संदीप, मगाशी ध्वजारोहण होत होतं, आता ध्वजारोहण तर झालंय, पण प्रश्न जो आपला मगाशी आला होता की स्वतः खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितल्यानंतर समरजित सिंह घाडगे यांनी एवढा पुढाकार का घेतलाय? नाही, एक तर समरजित सिंह घाटगे यांची जर पार्श्वभूमी पाहिली आपण, राजकीय पार्श्वभूमी, ती तर मी सांगेनच, पण त्याच्या आधी मी थेट दृश्य दाखवतो. मिलिंद, टॉप अँगल आहे हा. वरून आपण ही दृश्य बघतो एका इमारतीवरून. त्यामधून आपल्याला हे आंदोलन किती मोठं आहे आणि नेमकं आंदोलन कुठं आहे हे समजू शकेल. समरजित सिंह घाटगे हे सध्या भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत, पण त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच शिरोळ तालुक्यामध्ये जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की मी पक्षाची पायतानं बाजूला ठेवून मराठा समाजासाठी काम करण्यासाठी आलेलो आहे. दुसरी गोष्ट, शाहू ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातले ते सदस्य आहेत, वंशज आहेत. कारण आपल्याला माहिती आहे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज हे जरी कोल्हापूरच्या गादीचे राजे असले तरी ते कागलमधल्या घाटगे घराण्यामधून कोल्हापूरमध्ये दत्तक आले होते. त्यामुळे घाटगे घराण्याला देखील इतिहासामध्ये तितकंच महत्त्व आहे. मगाशी आपल्या लाईव्हमध्ये समरजित घाटगेंनी सांगितलं की संभाजीराजेंच्या भूमिकेचं मी स्वागत करतो किंवा त्यांच्या निर्णयांचं स्वागत करतो, पण एकंदरीतच काय तर सकल मराठा समाजातले कार्यकर्ते पदाधिकारी हे मात्र आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी 2 मूक आंदोलनं केली, एक कोल्हापूरमध्ये केलं, एक नाशिकमध्ये केलं. त्या आंदोलनाला कुठलाही या समाजाचा, या कार्यकर्त्यांचा विरोध नाही. आज या आंदोलनामध्ये जे काही कार्यकर्ते मला दिसले ते मूक आंदोलनामध्ये देखील मिलिंद ते कार्यकर्ते होते आणि आज देखील ते या आंदोलनामध्ये आहेत. संभाजीराजेंच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन करतोय असं यांचं म्हणणं आहे. कारण राज्य सरकारकडून म्हणावे तसे निर्णय घेतले जात नाहीत, त्या विरोधात हे आंदोलन आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि आजच्या आंदोलनाचं जर चित्र पाहिलं तर आजच्या या आंदोलनामध्ये कोल्हापूरमधल्या मिलिंद सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी हे सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे लोक दिसत आहेत, भाजपचे दिसत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील लोक दिसत आहेत आणि सकल मराठा समाजातले कार्यकर्ते देखील दिसत आहेत. आणि आजचं या आंदोलनानंतर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका कदाचित कोल्हापूरमधनं जाहीर केली जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे, कोल्हापूरला चळवळीचा इतिहास आहे. ऐतिहासिक धार्मिक जरी महत्त्व असलं तरी चळवळ ही कोल्हापूरचा मुख्य कणा आहे असं म्हणता येईल. आणि यावेळेला यापूर्वी देखील अनेक आंदोलनं, अनेक चळवळी या कोल्हापूरमधून उभ्या राहिलेल्या आहेत. आक्रमक भूमिका रांगड्या भाषेत कार्यकर्त्यांनी मगापासून आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसमोर त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. आणि राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्यायला भाग पाडू असं यांचं म्हणणं आहे. प्रामुख्यानं संभाजीराजेंचा जर विचार केला तर संभाजीराजे छत्रपती यांनी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या संदर्भातल्या मागण्या केल्या होत्या, वसतिगृहासंदर्भातल्या मागण्या केल्या होत्या. मात्र आज जो मराठा समाज कोल्हापूरमध्ये, सकल मराठा समाज जो रस्त्यावर उतरला आहे, ह्यांची रास्त मागणी हीच आहे की आरक्षण आधी दिलं पाहिजे. इतर मागण्या तर म्हणजे आहेतच, मागण्या आहेतच, त्या देखील पूर्ण कराच, पण आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं मोठे प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी या सगळ्या कोल्हापूरमधल्या मराठा समाजाची आहे. आणि म्हणूनच हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून कोल्हापूरमधनं असतील, ग्रामीण भागातून असतील, हे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. कोरोनाचं संकट आहे, आपल्याला माहिती आहे. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात मिळून सगळ्यात जास्त होता, पण 2 दिवसांपूर्वीच
हा जो रेट आहे हा 8% आला, त्यामुळे जास्त गर्दी करू नका असं देखील समन्वयकांच्याकडून सांगण्यात आलं होतं। आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताराराणी चौकाला किंवा कावळा नाका ज्या भागाला म्हटलं जातं त्या भागाला मात्र अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। बर संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे समरजित सिंह घाडगे जे शाहू घराण्याचे वंशज आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू आहे कोल्हापुरात। या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा, फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा। चंद्रकांत या मराठा तरुणांनी केला आणि पोलिसांनी एका आंदोलकाला आता ताब्यात घेतल्याचं कळतंय। औरंगाबादमधली दृश्य पाहतो आहोत आपण। औरंगाबादमध्ये आंदोलनात मराठा तरुणांनी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला। आपण पाहूयात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये काय वाद झाला ते। ती आता वाढत चाललेली आहे। रस्त्याच्या पलीकडे देखील भगव्या टोप्या घातलेले बंद करण्यात आलेला आहे। श्वेता, ही महत्त्वाची घडामोड सांगावी तैनात आहेत। दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठाकडून येणारा हा रस्ता म्हणजे महाराणी ताराराणी चौकामधला, आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते भगवे झेंडे असतील बघा बघा। आपण सगळ्यांनी माहिती आहे की मी पहिल्यापासून म्हणतो की समाजाचं नेतृत्व समाजाने केलं पाहिजे, समाज एकसंघ व्हायला पाहिजे। आंदोलकांची कोल्हापूरमध्ये समरजित सिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा कार्यकर्ते एकत्र आले, तर औरंगाबादमध्ये काही तरुणांनी रस्त्यावर उतरून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या। यापैकी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे हळूहळू महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मराठा आरक्षण या विषयातलं आंदोलन अधिक तापताना दिसतंय। औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि त्यामुळे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले नाहीत, पण काही तरुणांनी मात्र आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली, झेंडे फडकवले आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या। तर तिकडे कोल्हापुरात सकल मराठा मोर्चाच्या वतीनं ताराराणी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनकर्त्या तरुणांना आधी पोलिसांनी बजावलं होतं आंदोलन न करण्याबद्दल। औरंगाबादमध्ये मात्र या तरुणांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि मग आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। आपण कोल्हापूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतो आहोत। आणि आपण अधिक जाणून घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीप, कोल्हापुरात जसं चक्काजाम आंदोलन झालं, औरंगाबादमध्ये पण आंदोलन झालं। सकल मराठा समाजाच्या वतीनं आता आंदोलन अधिक तीव्र होत जाणार? नक्कीच हे आंदोलन तीव्र होत जाईल। ही ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रभर पडू शकते असं म्हणता येईल, कारण कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये ही दोन आंदोलनं झाली आहेत। आणि आता मी पुन्हा एकदा ही थेट दृश्य दाखवतोय। कोल्हापूरमधलं हे आंदोलन जे आहे आता मिलिंद हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। चक्काजाम आंदोलन हे झालं आहे। माझ्यासोबत याचिकाकर्ते दिलीप पाटील, सकल मराठा समाजातले पदाधिकारी स्वप्नील पार्टे देखील आहेत। काय सांगाल, आंदोलनाचं फलित, आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे? महत्त्वाचं एक लक्षात घ्या की आज आंदोलन हे सरकारला जाग आणण्यासाठी आहे। आतापर्यंत सरकारनं 5 तारखेनंतर ज्यावेळी कोर्टामध्ये ज्यावेळी आरक्षण फेटाळलं त्यानंतर आम्ही संयमाची भूमिका घेतली। इतके दिवस सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे,
की सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत काही कुठलीही स्टेप घेतलेली नाही. मागासवर्गीय आयोग हे सर्व समावेशक करायला पाहिजे, तसं केलेलं नाही. विशिष्ट समाजाचीच लोक त्यात घातलेले आहेत. त्यानंतर चांगला बरोबर योग्य कायदेशीर आयोग नेमावा. त्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलून ते राज्यपालाच्या थ्रू राष्ट्रपतीकडून मंजूर करायला मान्य होतील असं वाटतं. 100% करायला होणार. हे उद्रेक काय फक्त कोल्हापूरमध्ये नाही, हे महाराष्ट्रामध्ये उद्रेक होणार आहे. आणि या उद्रेकाचं तुम्ही आता इथून पुढे जर बघत बसाल तर प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यामध्ये हे आरक्षण होणार. औरंगाबादमध्ये देखील आंदोलन झालेलं आहे आज, म्हणजे कोल्हापूरप्रमाणे सगळीकडेच आंदोलनाची दिशा म्हणजे जे मागं पण म्हटलं होतं मागच्या मूक आंदोलनाच्या वेळी किंवा मराठा आंदोलनाच्या वेळी की जे कोल्हापुरात घडते ते अखंड महाराष्ट्रावर त्याचं अनुकरण केलं जातंय. जसं आज कोल्हापुरात घडलं तसंच आज हे फक्त पहिला टप्पा आहे. ह्याचा अंतिम टप्पा म्हणजे आरक्षण मिळवणे हा अंतिम टप्पा आहे. आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं ही केली जाणार आहेत. कारण काही लोक असं सांगतायत की हे संभाजीराजांच्या विरोधातलं आंदोलन आम्ही केलेलं आहे, पण तसं न असता हे संभाजीराजांच्या आंदोलनाला पूरक आंदोलन आणि त्यांना बळ देण्यासाठी हे आंदोलन आहे. कारण अशा कुठल्याही अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही सांगा, आता हे आंदोलन झालं, आता पुढचा टप्पा काय असणार? मराठा समाज आता काय करणार? प्रामुख्यानं कोल्हापूरमधला सकल मराठा समाज काय करणार? आपल्या माध्यमातून मी एक जाहीर करतो की बाबा आता मूक मोर्चाची तिलांजली मूक मोर्चाला दिलेला आहे आणि इथून कोल्हापुरातून आरक्षणाच्या जनक भूमीतनं आपण ठोक मोर्चाची सुरुवात केलेली आहे. हे ठोक मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणार असेल. आपल्या माध्यमातून मी एकच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक भूमिका घेतलेली होती की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा हे असतो. त्यामुळं मला वाटते की मराठा समाजावर अन्याय होत आहे आणि अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आता आपल्या माध्यमातून एकच सांगतो की जर अधिवेशनाच्या काळात मराठा समाजाच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्हाला नक्षलवाद्यांचा प्रस्ताव मान्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं मला एक नक्षलवाद्यांनी पत्र दिलं होतं त्याचा हो. आम्हाला आता जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला आमची भूमिका मांडायसाठी आम्ही काय भीक मागत नाही. आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला लढायचं आहे. मग त्या हक्कासाठी लढायसाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत अगदी बंदुका घ्यायला सुद्धा आम्ही तयार आहे आणि नक्षलवादी व्हायला सुद्धा आम्ही माझ्या समाजासाठी तयार आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्रच ठेवलेलं आहे. आपल्या माध्यमातून एकच सांगतो की या राज्य सरकारला फक्त या अधिवेशनापर्यंतच वेळ आहे, अन्यथा मग त्यांना वाचवणारा मराठा समाजापासून कोणच नाही. अगदी मिलिंद, हा अल्टिमेटम आहे. सरकारला निर्वाणीचा इशारा कोल्हापूरमधल्या सकल मराठा समाजानं दिला असं म्हणता येईल. माझ्यासोबत या सगळ्या महिला आहेत ज्या आजच्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. काय सांगाल? एक तर आंदोलन तर झालं, पण पदरात काय पडेल असं वाटतं का? अपेक्षा आहे का? आता प्रत्यक्ष आंदोलनात महिला उतरल्या आहेत. सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सरकारला बांगड्याचा आहेर करणं आणि नाहीच ऐकलं सरकार तर आम्ही रस्त्यावर उतरणार. आता तू या आंदोलनात, मला वाटतं तू गोकुळच्या आंदोलनात पण सहभागी झाला होतास एकदा, बरोबर ना? काय वाटतं, काय म्हणून आंदोलनात तू सहभागी झाला? आम्हाला आरक्षण का देत नाहीत? जर आम्हाला या सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही चालत नाही, तर आम्ही सगळ्या जिल्ह्यातनं सगळी मराठा समाज तिथं मुंबईला जाऊन मातोश्री समाज तिथं मातोश्री त्यांच्या बंगल्यावर तिथं जाऊन आम्ही तिथं मोर्चा करणार. आता मुंबईत जाऊन देखील मोर्चा काढू किंवा आंदोलन करू अशी एक प्रतिक्रिया या लहान मुलाची मिळाली आहे मिलिंद आपल्याला. आणि मी सुरुवातीला म्हणजे पुन्हा एकदा दाखवतो ही थेट दृश्य ताराराणी चौकातले आंदोलन हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अर्थातच संपत आलेलं आहे आंदोलन, पण एकंदरीतच सगळ्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेणारच असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मिलिंद. संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आज सकाळपासून सुरू झालेलं हे ताराराणी चौकातलं आंदोलन पुढच्या काही वेळात थांबवण्यात येणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर काही खास. कामाला लागलाय. कोरोना संकट काळात सगळ्याच क्षेत्रांचं नुकसान झालंय. आता ब्रिटनमध्ये व्यवसाय सुरू आहे. रशियामध्ये गेले आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. लसीकरण करून घेण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जातोय जेणेकरून लोक जागरूक होतील. भोपाळमध्ये तर पोस्टर्स, कविता आणि वेगवेगळ्या संदेशांच्या माध्यमातून
लसीकरणाबद्दलची जागृती केली जाते. प्रवास करताना आपलं कधी एखाद्या ट्रकच्या किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा चारोळ्यांनी किंवा संदेशांमुळे लक्ष वेधलं जातं. बुरी नजर वाले तेरा मुंह काला हे तर जवळपास प्रत्येक ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेलं आपण हमखास पाहतो. किंवा आईचा आशीर्वाद हे वाक्य सुद्धा आपल्याला निश्चितपणे लक्षात असेल. इतकंच काय तर प्रेमात धोका देणाऱ्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीची कहाणी सांगणारा तो ट्रक ज्याच्या मागे लिहिलेलं असतं, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए 2 गज जमीन मिलेगी दफन के लिए. खरं तर ट्रक किंवा टेम्पोच्या मागे लिहिलेल्या या अशा शायरी, कविता, चारोळ्या किंवा संदेश वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर नकळत का होईना हसू उमटतं. पण या सोबतच इशारा देणारे किंवा आपल्याला सतर्क करणारेही काही संदेश असतात. आणि आता याच प्रभावी अशा शैलीचा वापर भोपाळ जिल्हा प्रशासन आणि सर्च अँड रिसर्च डेव्हलपमेंट सोसायटी नावाच्या एका संस्थेनं कोरोनावर वार करण्यासाठी एक हत्यार म्हणून केलाय. शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी आणि मॉल्समध्ये असे पोस्टर्स चिकटवले जात आहेत जेणेकरून पोस्टर्सवरील संदेश वाचणारे चुकून सुद्धा कोरोनाचा धोका विसरू शकणार नाहीत. वैक्सीनेशन के लिए अवेयर करने के लिए, जिससे उनके मन में जो डर बैठा हुआ है वैक्सीनेशन के लिए वो बाहर आए. और दूसरा, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर अभी भी हमें फॉलो करना है क्योंकि कोविड नहीं गया है, मार्केट जरूर ओपन हुए हैं, तो उसके लिए हम ये काम कर रहे हैं. चारोळ्या, कविता, संदेश देणारे हे पोस्टर्स आता ट्रक, टेम्पो आणि ट्रॉलीवर चिकटवले जात आहेत. जिकडे जिकडे ही वाहनं जातील तिथपर्यंत हा संदेश पोहोचू शकेल, हा या मागचा उद्देश. भोपाळमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी या प्रभावी उपायाचा आता वापर केला जातो आहे. ट्रक, ट्रॉली आणि यासारखीच इतर वाहनं अनेक रस्त्यांवरून अनेक गावांमधून जात असतात आणि त्यामुळे या प्रभावी शैलीचा वापर करून जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुकानांच्या बाहेर, बाजारपेठांमध्ये कोरोनामुक्तीचा संदेश देणारे हे असे पोस्टर्स लावले जात आहेत. हे पोस्टर्स हा संदेश देत आहेत की लवकरात लवकर लस घ्या, अन्यथा धोका वाढेल. उसी तुझे ढूंढ रही है दुनिया का हर इंसान, तेरा पता है मास्क और वैक्सीन का ज्ञान. और इसी का अगर हम बात करें कि देखो मगर प्यार से, कोरोना डरता है वैक्सीन की मार से. और इसका लोगों में इम्प्रेस आ रहा है कि 44,000 लगभग वैक्सीन की लगा ये रिकॉर्ड बना है. जागरूकता पसरवण्याची ही शैली जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तिचं कौतुक तर कराच, पण तुम्ही सुद्धा लस घेऊन कोरोनावर मात करा. भोपाळहून ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम अर्थातच संजीवनी गाडी. ही संजीवनी गाडी भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं फिरते आणि लसीकरणाच्या बद्दल शहरी तसंच ग्रामीण भागात जनजागृती निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पाहूयात ही संजीवनी गाडी आज कुठे आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण एक महत्त्वाची आठवण, न्यूज 18 लोकमतवरच्या विविध बातम्यांचे व्हिडिओज तसंच दर तासाच्या हेडलाईन्स पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि हा महत्त्वाची आठवण, मास्कबद्दलची, घराबाहेर पडताना मास्क घालताय ना,